नमस्कार बालमित्रांनो. आज तुमच्यासाठी एक छानशी गोष्ट घेऊन आली आहे मी. तर आपल्या गोष्टीचं नाव आहे गाय आणि सिंह. तर एका गावामध्ये खूप गायी असायच्यात आणि तिथे जवळच एक जंगल होतं. त्या गायी जवळच्या जंगलात चरायला जायच्या. तर एकदा काय होतं माहिती का, गाय चरायला जाते आणि सिंह तिला तिकडेच खाऊन टाकतो. मग असं करत करत बऱ्याच गायी जातात. मग सर्व गायी एकत्र येतात आणि विचार करतात की काय करायचं. आपले असं करून तर एक 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 सर्वच गायी संपून जातील. मग त्यांच्यातली एक म्हातारी गाय होती. ती म्हणते, अरे आपण असं करूयात ना, आपण सर्व एकत्रच जाऊ जंगलामध्ये चरायला. असं एकट्या एकट्याने गेलो तर तो सिंह आपल्याला सर्वांना खाऊन टाकेल. मग बालमित्रांनो, त्यांनी काय केलं, त्या सर्व दुसऱ्या दिवसापासून एकत्रितपणे जंगलात जाऊन चरू लागल्या. आणि चरता चरता त्या जंगलाच्या थोड्या मध्यभागी गेल्यावर त्यांनी पाहिलं की सिंह त्यांच्याकडे येतोय. आणि त्यांनी जोरजोरात हमरायला सुरुवात केली. आणि एवढ्या सर्व गायी एकसाथ हमरायला लागल्यामुळे सिंह तर घाबरलाच, पण त्यांचा जो गुराखी होता तो त्या आवाजाने त्यांच्या जवळ आला आणि बघू लागला की आजूबाजूला काही श्वान नाही किंवा काही साप वगैरे तर नाही किंवा एखादा प्राणी जो यांना पकडू शकतो. सिंह तर आलेला नाही ना. म्हणून तो आला आणि सिंह मग त्या सर्वांना बघून घाबरला आणि तिथून पळत सुटला. तर अशा प्रकारे ह्या गायींनी आपल्या चालाखीने स्वतःचा जीव वाचवला. तर हे आहे एकीचं बळ. या सर्व गायी एकत्र आल्या आणि त्यांनी एकत्रितपणे समूहाने आपला स्वतःचा जीव वाचवला. असंच बालमित्रांनो, प्रत्येकाने एकत्रितपणे समूहाने काम केलं तर त्याची प्रगती तर होतेच, वरून एकत्रितपणे केलेल्या कामाचा आनंद द्विगुणित होतो. तर अशा प्रकारे आपली ही आजची गोष्ट संपली आहे. तुम्हाला माझी गोष्ट आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.